स्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहेत हे कसे ओळखाल? 7 दिव्य संकेत प्रत्येक भक्ताने एकदा तरी ऐकावी ही अशी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी विषय जाणून घेणार आहोत. अनेक भक्ताच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करत आहेत का? ते माझ्याबरोबर आहेत का? हे कसे ओळखायचे? याचे निश्चित नियम किंवा खात्री चिन्हे कोणाकडेही नाहीत. परंतु भक्त परंपरेत काही अनुभव आणि श्रद्धेने सांगितले जाणारे संकेत आढळतात. त्याकडे अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर भक्ती अधिक दृढ करण्याची प्रेरणा म्हणून पाहावे. चला असे 7 संकेत जाणून घेऊया. नंबर 1. संकटातही मनाला धैर्य मिळणे. मोठे संकट आले तरी मन पूर्णपणे खचत नाही. आतून एक आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेक भक्त हा अनुभव स्वामींच्या कृपेचा मानतात. नंबर 2. नामस्मरणाची ओढ वाढणे. पूर्वी देवपूजेत मन लागत नसेल, पण अचानक श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करावासा वाटू लागणे ही देखील स्वामींची कृपा आहे. भक्तीची ही वाढ अनेक जण स्वामींच्या कृपेचे फळ मानतात. नंबर 3. योग्य वेळी योग्य माणूस भेटणे. अडचणीत असताना एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे मदतीला येते. श्रद्धाळू लोक अशा प्रसंगांना स्वामीची कृपा मानतात, तर इतर जण त्याकडे योगायोग म्हणून पाहू शकतात. नंबर 4. चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची प्रेरणा. वाईट सवयी, खोटेपणा किंवा अन्याय सोडून चांगल्या मार्गावर चालण्याची इच्छा निर्माण होणे, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. नंबर 5. संकटातून अनपेक्षितपणे मार्ग मिळणे. जिथे सर्व मार्ग बंद झालेले वाटतात, तिथे अचानक उपाय सापडतो. भक्तांच्या अनुभव कथांमध्ये अशा प्रसंगाचा उल्लेख आढळतो. नंबर 6. अहंकार कमी होणे. स्वामींची खरी कृपा म्हणजे चमत्कार नव्हे, तर माणसाच्या स्वभावात होणारा चांगला बदल हा आहे. राग, मत्सर आणि अहंकार कमी होऊन दया, प्रेम आणि क्षमा वाढू लागते. नंबर 7. मनाला शांती मिळणे. सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे अंतःकरणातील शांतता. बाहेर परिस्थिती कठीण असली तरी मनात विश्वास टिकून राहतो. प्रेरणादायी कथा. एक गरीब शेतकरी रोज स्वामींचे नाव घेत असे. त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठे घर नव्हते, पण विश्वास मात्र होता. एक दिवस कोणीतरी त्याला विचारले, तू रोज स्वामींचा जप करतोस, तुला काय मिळाले? शेतकरी हसून म्हणाला, मला सोनं मिळालं नाही, पण चिंता कमी झाली. संकट संपली नाहीत, पण ती सहन करण्याचं बळ मिळालं. याचा अर्थ स्वामींची कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसते असे नाही, ती मनाला मिळालेल्या धैर्यातही असू शकते. या विषयाचा खरा संदेश, स्वामींनी सदाचार, श्रद्धा आणि धैर्याचा मार्ग दाखवला. आई वडिलांचा आदर करा, खोटे बोलू नका, गरजूंना मदत करा, रोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा, संकटामध्येही आशा कधी सोडू नका. मित्रांनो, स्वामी समर्थाची कृपा ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या जीवनात होणारे सकारात्मक बदल. श्रद्धा, संयम, सेवा आणि नामस्मरण यामधून भक्ती अधिक दृढ होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदा प्रेमाने सर्वांनी बोला, श्री स्वामी समर्थ.